सर्व भाविक भक्तगण आणि सज्जन श्रोत्यांना नमस्कार. आज आपण भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पारायण करणार आहोत. भाविक हो, ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व अनेकांनी वर्णन केलेले आहे. पांडुरंगाच्या लाडक्या भक्त संत जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. लोटांगण घालून अगदी कळकळीने संत जनाबाई म्हणतात, बाबांनो, ज्ञानेश्वरी वाचा, पंढरीची वारी करा. कारण ज्ञानेश्वरी वाचल्याने एखादा अज्ञानी व्यक्ती, मूर्ख व्यक्ती किंवा दगडासारखी बुद्धी असणारा व्यक्ती देखील ज्ञानी होईल व त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. काही भक्तगण म्हणतील की आम्ही अडाणी आहोत, आम्हाला वाचता येत नाही, मग आम्ही काय करायचे? त्यावर संत नामदेव म्हणतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्हाला ग्रंथ वाचता येत नसेल तर ठीक आहे, ज्या ठिकाणी ग्रंथपारायण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन ग्रंथश्रवण करा. एवढे तर तुम्ही नक्कीच करू शकता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. म्हणून माणसाने सर्व प्रकारचा संशय सोडून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे श्रवण, वाचन, पठन, पूजन इत्यादी अवश्य करावे. त्यामुळे जन्म सफळ होईल. आता आपण पहिल्या अध्यायाचा सारांश थोडक्यात जाणून घेऊ. प्रारंभी अतिशय सुंदर पद्धतीने श्री गणेशाचे स्तवन व स्वरूप वर्णन केलेले आहे. त्यानंतर धृतराष्ट्राने संजयाला विचारले की, हे संजया, सध्या रणभूमीवर काय वर्तमान चालू आहे? त्यावेळी संजय सांगतो, युद्धासाठी सर्व सैन्य सज्ज झाले आहे. प्रत्येकाने आपापले शंख वाजवले आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून उभा केला आहे. अर्जुनाने सर्व सैन्याचे अवलोकन केले. सैन्यात सर्व आप्तजनच आहेत असे अर्जुनाच्या दृष्टीस पडले. भाऊबंधू, सखे सोयरे, मेहुणे, सासरे असेच सर्व नातेवाईक आहेत. यांच्याबरोबर आपण युद्ध करायचे, यांचा वध करायचा आणि आपण युद्ध जिंकायचे व त्यानंतर आपण राज्य भोगायचे. ही माझ्यासाठी अतिशय दुःखद, लाजिरवाणी, केविलवाणी गोष्ट आहे. असा मोह अर्जुनाला निर्माण झाला व त्यामुळे त्याचे शरीर विकळ झाले. त्याच्या हातातील धनुष्य निसटले व अर्जुनाने रथाखाली उडी मारली. हे युद्ध म्हणजे माझ्यासाठी महापातक आहे. आपल्याच गोत्रजांचा म्हणजे मामा, काका, गुरु, गुरुबंधू, पितृ, पितामह यांचा वध करून मिळवलेले हे राज्य म्हणजे माझ्यासाठी दारुण नरकासारखे आहे. म्हणून मी हे युद्ध कदापिही करणार नाही. असा अर्जुनाने
ठाम निश्चय केला. अशा प्रकारे हा पहिल्या अध्यायाचा थोडक्यात सारांश आहे. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्री ज्ञानेश्वरी अर्जुन विषाद योग नाम अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमो जि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांची यामती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हनिपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरीसे एकवटत इभ मस्तकावरी उपरी देशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सफाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी
का चिंतामणी जालया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी, रस सकळ तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे, नातरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुदाब्धी, परिपूर्ण हे, की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जातावशिष्ट अशेषांचे, नातरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, की लावण्य रत्न भांडार शारदेचे, नाना कथारूपे भारती, जे प्रगटली असे त्रिजगती, आविष्कारोनि महामती व्यासाचिये, म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आवो रसाळपणाचा, देवीची आईका आनिक एक, येथुनी शब्दश्री स्वच्छास्त्रिक, आणि महाबोध कोवळीक दुनावली, येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे, येथ माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले, येथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणूनी जन्मे जयाचे अवलीळा, दोष हरले आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणास गुणपणाचे बिंक बहुवस येथे, भानुचे नितेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले, मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले, अर्थजात नातरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ, की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी, नातरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणून काय आश्रईले, इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानी व धरूनी आंगी, पुराणे आख्यान रूपे जगी, भारता आली, म्हणून महाभारती जे नाही, ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, ऐसी सुरस जगी कथा, जे जन्मभूमी परमार्था,
मुनिसांगे नृपनाथा जन्मेजया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगलधाम अवधारिजो आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नातरी शब्द ब्रह्माब्धी मथिलेया व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंदे त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेंचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अतिहळुवारपण चित्ता आनोनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठावोन सांडिता अलिंगी जे चंद्रू प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू इये अहो अर्जुनाची ये पांती परीसनया योग्य होती तिही कृपा करो निसंती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागो विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहला प्रार्थुकाई जरी अपराधू तो आणि काहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधाराविन उलाहे म्हणून या हे अनावरण विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता एरहवी भानू तेजी काय खद्योता शोभा आथी की टिटिभू चांचूवरी मापसूये सागरी मी नेन तू तया परी प्रवर्ते एथ आयिका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहून थोर हो आवे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेथ हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमीमती मंद काय होय हे अपार कैसे निकवळावे
महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी परी येथ असे एकू आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु, ज्ञानदेव म्हणे एरहवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू, सोज्वळू असे लोहांचे कनक होये, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवितला आहे, अमृतसिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आथी भारती, एथ वस्तू सामर्थ्य शक्ती, नवलकाई जयाते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तोला आहे, ग्रंथी ये तरी न्यून्यते पुरते, अधिकते सरते, करो निघे यावे हे तू मते, विनवितू असे आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन, दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू, साधूंचा निरूपितू, ते आपुला अलंकारितू, भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, या बोला निवृत्ती दासू, पाऊनी परम उल्हासू, म्हणे परी ऐसा मना अवकाशू, देवोनिया तरी पुत्रस्नेहे मोहितू, धृतराष्ट्रासे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू, कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणिजे, तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे, झुंझाचेनी तरी तिही एतुला अवसरी, काय किजत असे एर एरी, ते झडकरी कथन करी मजप्रती, ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले, कृतांत मुख तैसे ते घनदाट, उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट, धरी कवन नातरी वडवानळू सांदुकला, प्रलयवाते पोखला, सागर शोषूनी उधवला, अंबरासी तैसे दळ दुर्धर, नाना व्यूही परिकर, अवगमले भयासूर, तिये काळी, ते देखिले या दुर्योधने, अव्हेरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने, गजघटांते मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला, पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते, हे रचिले आथि बुद्धिमंते, द्रुपद कुमरे, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंहू पाखरिला, देख देख आणि कही असाधारण, जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण, वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुषे, भीमार्जुना सारिखे, ते सांगेन कौतुके, प्रसंगेची एथ युधानु सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू, द्रुपदवीरू, चेकितान धृष्टकेतू, काशीश्वरी विक्रांतू, उत्तमौजान नृपनाथू, शैव्य देख हा कुंती भोजू पाहे, एथ युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादिराय हे, सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरू नवा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मितीने निजे परी अपार,
मीनले असती। आता आमुचा दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे आईक सांगी जती। उद्देशे एक दोनी, जाई जती बोलोनी, तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे। हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू कर्णवीरू। या एकेकाचे निमनो व्यापारे, हे विश्व होय संहरे। हा कृपाचार्य न पुरे एकलाची, एथ विकर्ण वीरू आहे। हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदरू सदा वाहे। कृतांतू मनी समितिंजयो सौमदत्ती, ऐसे आनीकही बहुत आहाती। जयांची या बळामिती, धाताही नेने, जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, होका जे अस्त्रजात। येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापु अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी। आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचो निनस्पर्शे, मी सर्वस्व या तैसे। सुभटांसी आमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे। स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्ती सिजिती, हे बहु असो क्षात्र नीती। एथोनिया ऐसे सर्वापरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू यांते। अपार हे वरी क्षेत्रियान माजी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवैपणाचा पाटू। भीष्मासी पये आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले। लोकत्रय आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवना नाही, मग वडवानळू तैसे याही। विरजा जैसा नातरी प्रलयवन्ही महावातू, या दोघा जैसा सांघातू, तैसा हा गंगासुतू सेनापती। आता येणे सिकवणे भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडे, ओई चले निपाडे दिसत असे। वरी भीमसेन बेथू, तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोन हे मातू। सांडिली तेने मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा। जया जिया अक्षौहिणी, तेने तिया आरणी, वरगन कवन कवनी महारथिया, तेने तिया आवरिजे, भीष्मातळी राहिजे। द्रोणाते म्हणे पाहिजे, तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा। येणे दळभारू आघवा, साच आमुचा या राजाचिया बोला। सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू, तो गाजत असे अद्भुतू। दोन्ही सैन्या आंतू, प्रतिध्वनी न समातू, उपजत असे तयाची तुलगासवे। वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला। ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया। घडघडित अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर, कांपत असे तेने महाघोष गजरे। दुमदुमिताति गिरिकंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फारिली। उदंड सैंघ वाजते, भयानके खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडांसी।
भेरी निशान मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर रणकोल्हाळ, सुभटांचे आवेसे भुजा त्राहाटिती, विसनैले हांका देती, जेथ महामद भद्र जाती, आवर्तीना तेथ भेडांची कवन मातू, कांचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू, आंगणे घे, एका उभयांची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदांचे दादुले हिंवताती, ऐसा अद्भुत तुर बंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढवला आजी, ऐसी स्वर्गी मातू, देखोनी तो आकांतू, तव पांडवदळा आंतू, वर्तले काई, हो का निजसार विजयांचे, की ते भांडार महातेजांचे, जेथ गरुडाची जावळीचे, कांतले चारही, की पाखांचा मेरु जैसा, रहमवरी मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा, जयाचेनी जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा जान, तया रथाचे गुण काय वर्णू, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू, अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पार्थाचे करीत असे, पायकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यू आस्फुरिला, अवलिळाची परितो महाघोष थोरू, गाजत असे गैहिरू, जैसा उदयला लोपी दिनकरू, नक्षत्रांते तैसे तूर बंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनिनेनो केऊते, गेले तेथ तैसाच देखे एरे, निनादे अति गहिरे, देवदत्त नुधरे आस्फुरिला, ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथे ब्रह्मकटाह शतकुट, हो पाहत असे, तव भीमसेनू विसनैला, जैसा महाकाळू खवळला, तेने पौंड्र आस्फुरिला, महाशंखू, तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडिला गैहिरू, एवं अनंत विजयो युधिष्ठिरू, आस्फुरित असे, नकुळे सुघोषू, सहदेवे मणिपुष्पकू, जेने नादे अंतकू, गजबजला ठाके, तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, हा काशीपती देख महाबाहू, तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, धृष्टद्युम्नो नृपनाथू, शिखंडीहन विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले, तेने महाघोष निर्घाते, शेषकूर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते, सांडू पाहती, तेथ तिन्ही लोक दंडळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पहात, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐसी एक टाळी पिटिली, सत्यलोकी दिहाची दीन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला, तैसा हाहाकारू उठिला, तिन्ही लोकी तव आदि पुरुष विस्मितू, म्हणे झने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू, संभ्रमू तो म्हणून विश्व सावरले, एरहवी युगांत होते ओढवले, जय महाशंख आस्फुरिले,
कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी पडसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आंतू सिंहलीला विदारितू तैसा हृदयांते भेदितू कौरवांचिया तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तिही पुनरपी दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताति निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवारका ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठिसेने घाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन असेख झुंजते जे एथ आले असती आघवे परी कवने सिम्या झुंजावे हेरणी लागे पहावे म्हणून या बहुत करून कौरव हे आतुर दुस्वभाव वांटिवावीन हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगो निराया प्रती काय संजयो म्हणे ऐका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णे रथु पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेने जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आनिक बहुत आहाती तेथ स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहातू तो दळभार समस्तू संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु असेख तव कृष्णामनी नावेक विस्मो जाहला तो आपणया आपण म्हणे एथ काही कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढीलसे घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तिये वेळी तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तयान माझी सुहृज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले का आपदी जे राखिले हे असो वडील धाकुले आदि करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिले तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य आथी तिया आणि की तेन साहती सुतेजपणे नविये आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे वीन अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाये मग तेथ का जैसा संचारु होये तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला
म्हणूनी असता धीरू गेला, हृदयात द्रावू आला, जैसा चंद्रकळी शिंपला, सोमकांतू तया परी पार्थू, अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू, अच्युतेसी तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा, देखिला येथ हे संग्रामी अति उद्यत, जाहले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित, केवी होय येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत, गात्रांची सर्वांगा कांटाळा आला, अतिसंताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला, आंडिवाचा तेन धरितची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहुनी असाधारण, हे स्नेह नवल, जेने संग्रामी हरुजिंतीला, निवात कवचाचा ठाऊ फेडिला, तो अर्जुन मोहे कवळिला, क्षणा माझी जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे, कोवळीये तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुनेने, तैसे कठीण कोवळेपणे, स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मे याही नयेची आया, म्हणऊनी भुलविला ऐके राया, संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू, संग्रामीचा कैसी नेनो सदयता, उपनली तेथे चिंता, मग म्हणे कृष्णा आता, नसिजे येथ माझे मन अतिशय व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ, येणे नावे या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक कान वधावे, हे एर एर आघवे, गोत्रज आमुचे, म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज महापापे, देवा बहुती परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता, लाभुवाथी तया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही, हे पाहुनिया या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे, पार्थु म्हणे तेने सुखेवीन होईल, ते भलते ही साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल, याची लागी परी यांसी घातु कीजे, मग आपण राज्य भोगिजे, हे स्वप्नी ही मन माझे, करू न शके तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जे वडिलाया चिंतावे, विरुद्ध म्हणे पुत्रा ते इप्सी कूळ, तयाचे काय हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ, गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे या बोलिजे, वरी घडे तरी कीजे, भले या आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे, काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडूनी सकळ, मग संतोष विजे कुळ, आपुले जे तेच हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत, झुंजावया अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे,
आरोपुनी ऐसिया ते कैसे निमारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातु केवी हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत एथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती अवधारी अति जवळिकेचे हे सकळही सोयरे आमुचे म्हणून दोष आथी वाचे बोलताची हे वरी भलते करीतू आताच येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोक्यचे अनकळित जरी राज्य होईल एथ तरी हे अनुचित नाचरे मी जरी आज एथ ऐसे कीजे तरी कवनाच्या मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होनी दोषांचा मज जोडलाशी तू हातीचा दूरी होसी कुळहरणी पातके तिये आंगी जडती असे खे तये वेळी तू कवनेके देखावासी जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखो निप्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे सकर्दम सरोवरू अवलौकोनी चकोरू न सेवितू अव्हेरू करुनी निघे तयापरी तू देवा मज झकोन एसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जयेल म्हणोनी मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा म्हणोनी कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जानावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जानत जानताची सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह जाहला अवचिता तो तव चुकविता लाभू आथी असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवनू देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी नवचिजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळूनी जाळू शके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही केवी एथ प्रवर्तावे ऐसे पार्थतिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तूज जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे म्हणूनी येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मूची आरोपे कुळा माझी एथ सारा सार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुशती असता दीपुदवडिजे मग अंधकारी राहाटिजे तरी उजूचिका आडळीजे जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होय तै वेळी तो आद्य धर्मो जाय मग आन काही आहे पापा वाचुनी जय यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी
तैसी महापापे कुळी प्रवेशती. मग कुळातया असे का आणि कुळघातका. एर एरा नरका जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित. मग ओवांडी ती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे. तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती. म्हणून तेही येती कुळांपासी. जैसा नखाग्री व्याळू लागे ते शिखांत व्यापी वेगे. तेवी आ ब्रह्मकूळ अवघे आपलविजे. देवा अवधारी आणिक एक एथ घडे महापातक. जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला. तो आणि काही प्रज्वळीला जाळू निघाली. तैसिया तया कुळसंगती. जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ. मग महाघोर केवळ निरयभोगी. पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उगंडू नाही. एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी ऐकिजे. परी अधुनीवरी त्रासू नुपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारिपा. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी तव क्षणिक. ऐसे जानताही दोख अव्हेरूना. जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले. सांग पा काय थे कुले घडले आम्हा. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे. जे शस्त्रे सांडोनी साहावे बाणयांचे. तयावरी होय जितुके ते मरणही वरीनिके. परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखो निसकळ अर्जुने आपुले कुळ. मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया. जैसा राजकुमरूप दच्छुतू सर्वथा होय उपहतू. का रवी राहू ग्रस्तू प्रभाहीनू. नातरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे. मग आकळून कामे दिनू कीजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जेथ रहंवरू त्यजिला तेने. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले. ऐसे ऐके राया तेथे वर्तले. संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू. देखो निसखेद पार्थू कवने परी परमार्थू. निरूपील ते सविस्तर पुढारी कथा. अतिस कौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तिदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमो अध्यायः.